गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 22 मध्ये नवीन आर्टिकलला आपण सुरुवात करणार आहे. आर्टिकल 12.3 ज्याचं टायटल आहे इंटेग्रेशन ऑफ पी एक्स प्लस क्यू होल डिवायडेड बाय अंडर रूट ए एक्सचा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी. In this case, we express the numerator as px plus q, which is equal to a in bracket 2ax plus b plus capital B. हे 2ax plus b म्हणजे काय आहे हो? डिनॉमिनेटरच्या अंडर रूट मध्ये असलेल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह आहे. By comparing the coefficients of x and constant term on both sides of 1, we find the values of a and b. आपला एम काय असेल मित्र हो? हे जे इक्वेशन नंबर 1 आहे, या इक्वेशन 1 चं कोएफिशिएंट ऑफ x अँड कॉन्स्टंट टर्म कलेक्ट करून कॅपिटल ए आणि बी ची आपण व्हॅल्यू काढणार आहोत. Thus, the given integral will be reduced to the sum of two integrals, in one of which the numerator is some multiple of differential coefficients of ax वर्ग plus bx plus c, and other is free from x. मित्रो, याच्यामध्ये ज्या दोन इंटेग्रल आपल्याला मिळणार आहे ए आणि बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर त्याच्यातला पहिला जो इंटेग्रल आहे तो इंटेग्रल कसा असेल तर ते डिनॉमिनेटर मध्ये अंडर रूट मध्ये जे ax² प्लस bx प्लस c आहे त्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला 2ax प्लस स्मॉल b इंटू dx असेल आणि प्लस बी ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल त्याच्यानंतर इंटेग्रल dx अपॉन अंडर रूट मध्ये ax चा वर्ग प्लस bx प्लस c अशी टर्म मिळेल. लेट px प्लस q which is equal to a in bracket 2ax plus b bracket complete plus capital B. Comparing the coefficients of x on both sides as well as equating the constant term from both sides, comma we get. तर लेफ्ट हँड साइडला x चा कोएफिशिएंट p आहे, राइट हँड साइडला x चा कोएफिशिएंट 2 टाइम्स स्मॉल a इंटू कॅपिटल A आहे. अँड q इज इक्वल टू b कॅपिटल A प्लस कॅपिटल B. मग दिस इम्प्लाइज कॅपिटल A ची व्हॅल्यू आपल्याला p अपॉन 2a मिळते अँड कॅपिटल बी ची व्हॅल्यू q मायनस बी इंटू ए, परंतु ए ची व्हॅल्यू तर p अपॉन 2a आहे त्याच्यामुळे बी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल q मायनस बी इंटू p अपॉन 2a. मग आता ही व्हॅल्यू आपण आपल्या या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू आणि जे ओरिजिनल इंटेग्रेशन करायचं आहे px प्लस q होल डिवायडेड बाय अंडर रूट ax² प्लस bx प्लस c याला आपल्याला लिहिता येईल. मग सो दस px प्लस q विच इज इक्वल टू a ची व्हॅल्यू p अपॉन 2a इन ब्रॅकेट 2ax प्लस b प्लस b ची व्हॅल्यू स्मॉल q मायनस bp अपॉन 2a आणि म्हणून इंटेग्रल px प्लस q ब्रॅकेट मध्ये इंटू dx अपॉन अंडर रूट ax चा वर्ग प्लस bx प्लस c which is equal to p upon 2a इंटेग्रल 2ax प्लस b ब्रॅकेट मध्ये इंटू dx डिवायडेड बाय अंडर रूट ax चा वर्ग प्लस bx प्लस c प्लस b ची व्हॅल्यू q मायनस bp अपॉन 2a इंटू इंटेग्रल dx अपॉन अंडर रूट मध्ये ax चा वर्ग प्लस bx प्लस c which is equal to p upon 2a into याचं इंटेग्रेशन होईल 2 टाइम्स अंडर रूट ax प्लस bx प्लस c
याच्यासाठी फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स अपॉन अंडर रूट एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू 2 टाइम्स अंडर रूट एफ डॅश ऑफ एक्स. 2 टाइम्स अंडर रूट एफ ऑफ एक्स, नॉट एफ डॅश ऑफ एक्स. ओके, मग एकतर असं या फॉर्म्युलेचा डायरेक्ट वापर करता येईल किंवा टी इज इक्वल टू जर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ठेवलं तर डी टी इज इक्वल टू येते 2ax प्लस बी ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर dx आणि dx ची व्हॅल्यू म्हणजे 2ax प्लस बी dx इज इक्वल टू dt आणि म्हणून dt बाय अंडर रूट टी येईल. इंटेग्रल टी रेस टू -1/2 dt होईल. त्याचं इंटेग्रेशन टी रेस टू -1/2 अपॉन सॉरी टी रेस टू -1/2 चं इंटेग्रेशन टी रेस टू 1/2 अपॉन 1/2 म्हणजेच 2 टाइम्स अंडर रूट टी म्हणजेच 2 टाइम्स अंडर रूट ax चा वर्ग प्लस bx प्लस c. फॉर्म्युला जर माहित असेल तर हा फॉर्म्युला वापरा, नाहीतर सबस्टिट्यूशन करून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं इंटेग्रेशन सोडवू शकता. प्लस क्यू मायनस बीपी अपॉन 2a इंटेग्रल dx अपॉन अंडर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. तर काय आलं मग आपण p अपॉन 2a इंटू 2 अंडर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c प्लस q मायनस bp अपॉन 2a इंटेग्रल dx अपॉन ax चा वर्ग प्लस bx प्लस c. हा 2 आणि हा 2 काय होईल कटेल, विच इज इक्वल टू p अपॉन a अंडर रूट मध्ये ax चा वर्ग प्लस bx प्लस c प्लस q मायनस bp अपॉन 2a इंटेग्रेशन dx अपॉन अंडर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. परंतु मित्र हो, अंडर रूट dx अपॉन अंडर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c तुम्ही सोडवलेलंच आहे याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये. द इंटेग्रल dx अपॉन अंडर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c can be evaluated by the method of article 12.2 नाही आहे मित्र हो, ते 12.1 पाहिजे. इथे काय पाहिजे 12.1 पाहिजे. दुसरा जो इंटेग्रल आहे हा दुसरी टर्म इंटेग्रल dx अपॉन अंडर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या प्रकारचं इंटेग्रेशन कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय द मेथड ऑफ आर्टिकल 12.1 जे की आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. रिमार्क, इंटेग्रल px प्लस q इंटू अंडर रूट मध्ये ax चा वर्ग प्लस bx प्लस c इंटू dx also can be integrated by similar method or by the same method. Next example 6 on page number 12. Integrate x plus 1 divided by under root x square minus x plus 1. Solution. We have integrate x plus 1 bracket मध्ये into dx divided by under root x square minus x plus 1. मित्र हो, आता जे जस्ट आपण थेअरी बघितली त्या थेअरी प्रमाणे लेट x प्लस 1 न्यूमरेटर म्हणजे px प्लस q आणि जो डिवाइडला होता अंडर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इंटू dx कॅन बी रिटन ॲज px प्लस q च्या ठिकाणी x प्लस 1 आहे विच इज इक्वल टू a इन ब्रॅकेट डिनॉमिनेटरला जे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची. इथं काय आहे x स्क्वेअर मायनस x प्लस 1 त्याची डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 1 प्लस b जे की तुम्हाला माहित आहे, आपण थेअरी मध्ये हे शिकलेलो आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इक्वेटिंग द कोएफिशिएंट्स ऑफ x अँड कॉन्स्टंट्स फ्रॉम बोथ साइड्स कॉमा वी गेट. मग x चा कोएफिशिएंट 1, x चा कोएफिशिएंट 2a, दिस इंप्लाइज a इज इक्वल टू 1/2. याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. अँड कॉन्स्टंट 1 इज इक्वल टू मायनस a नी जर याला मल्टिप्लाय केलं तर मायनस a प्लस b विच इज इक्वल टू a ची किंमत 1/2 आहे म्हणून -1/2 प्लस कॅपिटल B आणि
b इज इक्वल टू लेफ्ट हँड साईडला 1 आहे, हा जो आहे -1/2 त्याला जर दुसऱ्या साईडला नेलं तर b इज इक्वल टू 1 + 1/2 दॅट मीन्स b इज इक्वल टू 3/2. a ची व्हॅल्यू मिळाली 1/2, b ची व्हॅल्यू मिळाली 3/2. ही व्हॅल्यू आता आपल्याला इथं पुटअप करायची आहे. म्हणजे काय होईल, thus x + 1 which is equal to 1/2 in bracket 2x - 1 plus 3/2. मग आता आपला ओरिजिनल इंटेग्रल आहे. हेन्स इंटेग्रेशन x + 1 ब्रॅकेट मध्ये इंटू dx अपॉन √x² - x + 1. तर न्यूमरेटरची जी किंमत आहे ती आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, x + 1. मग ती तिथे ठेवायची. सो विच इज इक्वल टू काय ठेवायची, x + 1 च्या ठिकाणी 1/2 2x - 1 प्लस 3/2. मग हे न्यूमरेटरला ठेवलं, इंटेग्रेशन x + 1 dx अपॉन √ मध्ये x² - x + 1 विच इज इक्वल टू न्यूमरेटरला इंटेग्रेशन ब्रॅकेट मध्ये 1/2 इंटू 2x - 1 प्लस 3/2 होल डिवायडेड बाय √x² - x + 1. मग काय करायचं, त्यांना सेपरेट करायचं. विच इज इक्वल टू 1/2 इंटेग्रल 2x - 1 ब्रॅकेट मध्ये इंटू dx अपॉन √x² - x + 1 प्लस 3/2 इंटेग्रल dx अपॉन x² म्हणजे √ मध्ये x² - x + 1 which is equal to 1/2 इंटेग्रल 2x - 1 ब्रॅकेट मध्ये इंटू dx अपॉन √x² - x + 1 प्लस 3/2. मित्र हो, x चा कोएफिशियंट आहे -1 किंवा 1 म्हणू आपण, मायनस साइनचा विचार जरी नाही केला तर त्याला 1/2 न मल्टिप्लाय केलं तर त्याचा वर्ग केला तर 1/4 येते. मग 1/4 ऍड करायचं आणि 1/4 सबट्रॅक्ट करायचं प्लस 3/2 इंटेग्रल dx अपॉन √x² - x प्लस 1/4 प्लस 1 - 1/4 which is equal to 1/2 इंटेग्रल ब्रॅकेट मध्ये 2x - 1 इंटू dx अपॉन √x² - x + 1 प्लस 3/2 इंटेग्रल पहिल्या 3 टर्म जे आहेत x² - x प्लस 1/4 कॅन बी रिटन ॲज 1 - 1/2 चा परफेक्ट स्क्वेअर. आणि 1 - 1/4 चं जर कॅल्क्युलेशन केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन तर 4 - 1 डिवायडेड बाय 4 म्हणजे 3 डिवायडेड बाय 4 म्हणजे √3 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग प्लस √3 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. आता आपण दोन्ही ठिकाणी आपल्याला दोन्ही फॉर्म्युले माहित आहे. सो विच इज इक्वल टू 1/2 इंटू 2 टाइम्स √x² - x + 1. कोणता फॉर्म्युला आहे, इंटेग्रेशन f' ऑफ x अपॉन √f(x) dx विच इज इक्वल टू 2 टाइम्स √x पहिल्या टर्मसाठी प्लस दुसऱ्या टर्मसाठी इंटेग्रेशन dx अपॉन x² प्लस a² विच इज इक्वल टू साइन हायपरबोलिक इनवर्स x अपॉन a. मग काय होईल, विच इज इक्वल टू 1/2 इंटू 2 टाइम्स √x² - x + 1 प्लस 3/2 साइन हायपरबोलिक इनवर्स इन ब्रॅकेट x - 1/2 होल डिवायडेड बाय √3/2. कारण की इथं x ची किंमत x - 1/2 आहे, a ची किंमत √3/2 आहे. विच इज इक्वल टू 2 कटला √x² - x + 1 प्लस 3/2. आता काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2x - 1 डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय √3/2. 2 will be cancelled. Remaining is 2x - 1 divided by √3. That's why plus 3/2 sin hyperbolic inverse in bracket 2x - 1 upon √3. आणि म्हणून hence integral in bracket x plus 1 bracket complete into dx upon √x² - x plus 1 which is equal to
अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 प्लस 3/2 साइन हायपरबोलिक इनवर्स इन ब्रॅकेट 2x मायनस 1 अपॉन अंडर रूट 3. मित्र हो, आपल्याला सगळे एक्झाम्पल समजत आहे, कारण की एवढ्या आरामानं आपण ते सांगत आहे. परंतु ज्या दिवशी जो व्हिडिओ तुम्ही वॉच करता, बघता, ऐकता, त्याच दिवशी जर ते आर्टिकल आणि त्यावरील एक्झाम्पल लिहून बघितलं, कारण की गणित हा एक असा विषय आहे की हे वाचल्याने नाही जमत. आपल्याला पेज आणि पेन घेतल्याशिवाय गणितची प्रॅक्टिस होऊ शकत नाही, आणि ते तुम्ही सातत्यानं करणार आहात. आणि ते केल्यानंतर मला गॅरंटी आहे 100% each and every article as well as each and every problem तुम्हाला समजणार आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.